नमस्कार मंडळी, नुकत्याच गेल्या 3 दिवसाआधी सर्व महाराष्ट्रभरात पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला। आपण झाडे लावा व मानवी जीवन वाचवा असे जोरजोराने नारे देताना कित्येक लोकांना बघितले आहे। पण हे जे दृश्य दिसत आहे ते काटोल नाक्यातील लिंगा गावातील आहे। बस स्टॉप जवळील परिसरातील 70 ते 80 जुने झाडांचे कत्तल करून त्यांची हत्या करण्याचे प्रकरण समोर आले आहे। जय शिवराय। आज आपण काटोल विधानसभेतील काटोलच्या बाजूला असलेल्या लिंगा या गावामध्ये उभा आहोत। गेल्या 2 दिवसाच्या आधी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला। पर्यावरण दिनाच्या मोठ्या सगळ्या पेपरमध्ये ॲड होत्या, टीव्हीवर ॲड होत्या, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये सगळीकडे मोठ्या पर्यावरण दिनाचा जाहीर देण्यात आला। पण पर्यावरण दिनाच्याच आधी हे एवढे 70, 80 वर्ष जुने जे वृक्ष आहेत, छोटे पोरं आहे जे आता त्यांचं 10-20 वर्षाचे पोरं, त्यांना एवढा त्रास होणार भविष्यामध्ये, आणि त्रासाची सगळी जबाबदारी आपली सगळ्यांची राहणार। म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे, कुठेतरी आपण इथे उठाव केला पाहिजे। 5 वर्षात तुम्ही झाडाची रोडसाठी जागा ॲक्वायर करा, तुमच्या बॉर्डरला आधी पहिले झाडं लावा, तुमचे झाडं जमिनीच्या वर म्हणजे झाडं तोडा। तुम्ही त्याची काहीतरी कोणत्या विभागाने हे झाड कापलेलं आहे? हे ज्या रोडचे मला वाटतं 82चा असेल तर 82चा असेल ना, 82चा जो रोड असेल। आता सोमवारी आम्ही आता सगळे डॉक्युमेंट काढणार आहोत आणि याला परवानगी होती का? आता आपल्याला सोमवारी माहित पडेल, आता त्याला विचारू आपण, आणि जर त्यांच्याकडे परवानगी असेल तर ठीक आहे, आणि नसेल तर त्यांनी कुठल्या बेसवर झाडं कापले, कोणाच्या याच्यामध्ये कापले। आता कसं आहे, या विधानसभेमध्ये जे लोक प्रतिनिधी आहेत सगळे छोटे मोठे, आता सगळ्यांना झाडं तोडायचा अनुभव आहे। मी तर म्हणतो प्रतिनिधीला झाडं लावायचा अनुभव पाहिजे, असा प्रतिनिधी याच्यामध्ये पाहिजे की त्याला झाडं लावायचा अनुभव आहे। तुम्ही झाडं तोडणारे प्रतिनिधी निवडून द्याल तर असं हे होणारच आहे, विधानसभेला सत्यालाच होणार आहे। या सत्याला होण्यापासून तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही। येणाऱ्या 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर एवढी भीषण इथं परिस्थिती उद्भवणार आहे की आपली जी येणारी, पण आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी सर्व लोक मिळून आम्ही याची सगळी इन्क्वायरी घेऊन याच्यामध्ये आम्ही SP साहेबांना भेटू। आपण झाडं तर लावल्या पाहिजे साहेब, झाडांना लावून काय केलं पाहिजे? झाडं वाचवल्या पाहिजे। वाचवण काय वाटते भरोसा का तुम्हाला झाड वाचवून म्हणून? भरोसा नाही ना, नाही भरोसा नाही। मग आता कत्तल झालेली आहे, त्यांना सजा मिळाल्या पाहिजे, त्यांना दंड झाला पाहिजे अशी आपली मागणी आहे। जागाच नाही, ते उभे राहिले कुठे जागा नाही। आता कितीही भयावह पावसाळा आला, कितीही उन्हाळा तपला, तर तुम्हाला झाडाचा आसरा घ्यायला मिळणार नाही, कारण झाड आता ते झाड नास्तिनाभूत होणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला उन्हाचे चटकेच घ्यावं लागणार आहे। हे तर तुम्हाला आहे आता झाडं तुटल्याच्या नंतर इथं काही सोयच नाही आहे, उभा राहायला सोड नाही, प्रवाशाला सोय नाही आहे इथं, आणि बाजूला बस स्टॉप आहे, बस स्टॉपची दुर्दशा अशीच आहे।